नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहे की सर डायरेक्ट सेकंड इयरचं रजिस्ट्रेशन आज सुरू होणार होतं. नेमकं कधी सुरू होईल? कुठे चेक करायचं? रजिस्ट्रेशन कुठे करायचे? बरोबर हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहेत. इन्स्टेड ऑफ कोणालाही विचारण्याच्या ऐवजी जर तुम्हाला समजलं की लिंक कधी सुरू होईल आहे ना, तर किती बेटर राहील. त्यासाठी आपण काय करायचं, सगळ्यात अगोदर CET सेलच्या वेबसाईटवरती जायचं आहे. होम ही जी वेबसाईट आहे, पहिली लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात. कॅपच्या ठिकाणी 24-25 किंवा ॲडमिशन प्रोसेस 24-25 या दोन्हीपैकी एका कोणत्याही लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन येईल. याच्यानंतर बघा, तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी ही टॅब आहे. ठीक आहे. ज्या वेळेस या टॅबवरती असं न्यू, जसं इथं BE BTechला न्यूचं ब्लिंक करत आहे ना, तसं जर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पुढं ब्लिंक केला तर समजून जायचं की तुमची लिंक जी आहे ती ॲक्टिवेट झालेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे या लिंक जर ॲक्टिवेट झाली, न्यूचा सिम्बॉल जर ब्लिंक केला तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पूर्ण शेड्यूल तुम्हाला येईल की रजिस्ट्रेशन कुठपासून कुठपर्यंत करायचं आहे, रजिस्ट्रेशनच्या स्टेप काय आहेत, बरोबर. त्याचं जे नवीन अमेंडमेंट आहे, त्याला म्हणतो आपण रूल बुक, ते पण त्याच्यामध्ये आलेलं असेल है ना. तर ते पण चेक करायचं आहे तुम्हाला. तर मी पुढे सांगेलच तुम्हाला की आजच मी तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं स्टेप बाय स्टेप याची प्रोसेस मी पूर्ण सांगणार आहे. तुम्ही जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर लगेच मी स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यावरती व्हिडिओ टाकेल. बघा, तुम्हाला 10 ते 12 दिवसाचा कालावधी दिला जातो रजिस्ट्रेशनसाठी. त्यामुळे गडबड करू नका की आजच मला फॉर्म भरणं आहे. असं काही नसतं की आज फॉर्म भरला म्हणजे तुमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागेल. बरोबर आहे. नंबर हा तुमच्या मेरिटवरच लागत असतो. त्याच्यामुळं गडबड करू नका. तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये ठेवा. ठीक आहे. एक तर PDF मध्ये जर केला तुम्ही तर 500 KB पेक्षा साईज कमी असायला पाहिजे आणि JPEG फॉर्मॅटमध्ये जर फोटो जर असेल इमेज, तर त्याला व्यवस्थित क्रॉप करता यायला पाहिजे. ठीक आहे. क्लिअर यायला पाहिजे. त्यामुळे आताच काय करा, तुमचे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते सगळे 500 KBच्या आतमध्ये त्याची साईज कॉम्प्रेस करून घ्या. त्यासाठी कॉम्प्रेस कसं करायचं हे पण मी सांगून देतो थोडक्यात. जर साईज मोठी असेल तुमची तर सिम्पली काय करायचं, PDF कॉम्प्रेसर टाकायचं आहे तुम्हाला, फ्री. ठीक आहे. याच्यावरती पहिलीच लिंक येईल किंवा दोन, ह्या ज्या लिंक आहेत कोणत्याही लिंकवरती एका क्लिक केला, त्या ठिकाणी सिलेक्ट PDF फाईलवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता सपोज हा फॉर्मॅट आहे P आणि Qचा, त्याची जी ओरिजिनल साईज होती त्याची साईज काय होईल, या ठिकाणी कॉम्प्रेस होईल. कॉम्प्रेस PDF वरती क्लिक करा. ठीक आहे. तर या ठिकाणी कॉम्प्रेस झालेली आहे साईज, है ना. जर 500 KB असेल तर कमीमध्ये करता येतं तुम्हाला, है ना. अशा पद्धतीने कॉम्प्रेस करून ठेवायचे आहेत. लगेच मी तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे. ठीक आहे. तर भेटू आपण रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये. थँक्यू.